म्हाडाच्या कोकण विभागातील 2147 घरांसाठी सोडतीचा निकाल ठाण्यात काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये कार्यक्रम संपन्न झाला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, म्हाडाचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अजित पवार या सोहळ्याला उपस्थित होते। गृहनिर्माण प्रकल्पामध्ये 2147 सदनिका आणि 117 भूखंड विक्रीसाठी आजची ही सोडत होती। सर्वसामान्य माणसांचे स्वप्न असतं की आपल्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे, चांगलं घर मिळालं पाहिजे, परवडणाऱ्या किमतीमध्ये घर मिळालं पाहिजे अशी प्रत्येकाची भावना असते आणि स्वप्नात प्रत्येकाला खूप कष्ट घ्यावे लागतात। घर बांधून बघ अशी एक म्हण आहे। घर बांधणं किती कठीण असतं असं मोठ्या लोकांचे स्वप्न असतात। प्यारा एक बंगला हो, घर में एक गाडी हो अशी मोठ्या लोकांची स्वप्न असतात। म्हाडामध्ये घरं घेणारे लोकांचीही अशीच काही स्वप्न असतात। त्यांची साधी स्वप्न असतात आणि ते आपले घरटे छान आणि सुंदर करण्याकरिता नेहमी प्रयत्न करत असतात। 2.5 वर्षात अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचं काम आपण केलं असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तसेच स्पीड ब्रेकर दूर केलेत। या घरांसंदर्भामध्ये येणारे अडथळे देखील दूर करत आपण अनेक स्पीड ब्रेकर दूर केले असं त्यांनी म्हटलंय। 2100 घरं सध्या आहेत। 31,200 लोकांनी या घरांची मागणी केली होती। म्हाडाच्या घरांची विश्वासार्हता आता वाढली आहे। डेव्हलपरला आम्ही यावेळी प्रत्येक वेळी सांगत असतो की कर नको, मात्र चांगली घरं द्या अशा आम्ही स्पष्ट सूचना नेहमी देत असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यांनी संबोधित करावं। हे दुसरे विजेते आहेत। आदित्य वाघमारे हे दुसरे विजेते आलेले आहेत, भाऊ आहेत। त्यांनाही 20% सर्वसमावेशक योजनेमध्ये नंबर लागलेला आहे। आता ज्या सगळ्यांना आवाहन करत होतो की मी म्हाडा स्टाफ असून माझ्या भावाच्या नावाने फॉर्म भरलेला होता। तर पहिल्याच म्हाडाच्या सर्व अधिकारी आणि विशेष करून सर, मला सांगायला अतिशय आनंद होता की गेल्या 1.5 वर्षामध्ये सर आपण कोकण मंडळच्या ह्या 3ऱ्या लॉटरी आपण करतोय सर। आणि आजच्या या लॉटरीमध्ये भूखंडसह 2264 सदनिका आणि भूखंडची लॉटरी होणार, ज्याकरिता साधारणपणे आपल्याला 31,500 अर्ज प्राप्त झालेले आहेत। गृहनिर्माण आज 2021 आज त्यांची लॉटरी काढली। 31,000पेक्षा जास्त अर्ज आले। त्यामुळे आता म्हाडाच्या घरांना लॉटरीमध्ये म्हाडाच्या आणि वेळेमध्ये त्यामुळे आणि पूर्णपणे या सिस्टीममध्ये जी कार्यपद्धती आहे पारदर्शकता आहे। कुठे काही पूर्णपणे प्रेम गुण कसा लावणार, प्रेम कसा करतो आपण पाहिलं खाली घे ना, हे प्रेम तू गुण काढते साईडला। अनेक लोकांना लॉटरी लागली पण त्यांना आपण घरांचं हे घर देऊन टाकलं आणि त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार पण होते आणि पोलीसही होते आणि नागरिकही होते। त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीने ही म्हाडाची लॉटरी निघते। गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पुणे, पिंपरी चिंचवडचे 6,400 घरांची लॉटरी काढली। आता परत या 3-4 महिन्यामध्ये आणखी लॉटरी काढली जाईल। आज ज्यांना घरं मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना शुभेच्छा देतो। पुढच्या लॉटरीत त्यांनाही मिळतील।